राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलेलं। बोंदू खरातचे पाय धुतानाचे तसंच खरातसोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक झाले। यानंतर सातत्याने चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला। तर रुपाली चाकणकरांना आणि सुनील तटकरेंना या प्रकरणी सहआरोपी करावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली। चाकणकर आणि तटकरे हे नेहमी खरातच्या संपर्कात असायचे, तसंच खरातला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे विरोध करायचे। त्यामुळे कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये असा आग्रह खरातने तटकरेंना केला होता की नाही याचं स्पष्टीकरण मिळावं अशी मागणीही लवांडे यांनी केली। लवांडे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी उत्तर दिले। रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत। सुनील तटकरे आरोपी आहेत। हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत नवनवीन प्रकरणं आणखी जी काय आहेत ती पुढे येणार नाहीत। विकास लवांडे, गांडोळासारखी आपली वळवळ बंद करा। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे। निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा, कॅप्टन अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। दादांना खाली जिवंत असताना काम करायचं होतं। मी म्हणते की ते आज आपल्यात नाहीये, वरनं त्यांनी त्याच दिवशी अशा लोकांना पदावरनं मुक्त केलं। हा योगायोग वाटतो का तुम्हाला? आज त्यांचा पूर्णतः नायनाट खुद्द अजितदादांच्या आशीर्वादाने मी केलेला आहे, याचं मला समाधान आहे। ह्या सगळ्यांमध्ये जे सांपत्तिक स्रोत आहेत, विशेषतः चाकणकरांचे, ते सांपत्तिक स्रोत तपासले पाहिजेत। कारण आयोगाला असे किती वेतन भत्ते मानधन असतं बरं। आता मी याच्या आधीचे खूप सारे आयोग बघितले, मी स्वतः 2-4 कमिट्यांवर काम केले। हेच वस्त्रोद्योग पणन महामंडळाच्या मिळालं रविकांत तुपकरांना, तेव्हा त्यांचीही हीच खंत होती की काय काही बजेट नाही, काही नाही। महिला आयोगाला कुठलं बजेट आहे? बरोबर। त्यामुळे आर्थिक स्रोत तपासले गेले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे। काही ना जनाची ना मनाची कसली लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला। खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे। त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या। त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे।